ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का, बोलता डोंगी बोलते, हाँ कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर है ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया, तो इधर काय के लिए आया हो, काय के लिए आया इधर। आणि हा पोल कसला पोल लावला पाहिजे, काय मतदानाला उभा आहे का? मेसेज पण पिन केला, आता आम्ही पण सगळे मराठी माणसं येतो आणि इथे थांबतो। सगळे येऊ का इकडे, काय त्याच्या आयसी सगळे बोलू, सगळे बोलू का? त्याला पोल ह्याला काय, मी काही बघतो काही गोष्टी, अरे पोल हे उसको बोल हे। आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागलात, जर मराठी माणूस चुकतोय ना, तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा। पण 2-4 जण मराठी जर ह्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल, सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल, थांब एक मिनिट, पण 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल, पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील, तेव्हा तोडून द्यायचं आणि तयारी ठेवायची। शॉर्टकट मध्ये सांगतोय, जगदूशा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता, मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं, लोक हॉटेलमधनं गपचूप पार्सल आणून चोरासारखे खायचे। नाही मैं उधर की बात कर रहा हूँ। उसने एक जो वर्ड यूज किया ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया, तो इधर काय के लिए आया हो, काय के लिए आए इधर, उसको समझाओ, नहीं तो इतने जन को लेके आएगा ना, उतर भी नहीं पाएगा और बाहर भी नहीं जा पाएगा। देखो अपने को अच्छी तरह से रहने का, मिलके रहने का है, मिलके ही रह रहा है सर ये सोसाइटी में, ठीक है, नहीं कर रहे थे। एक मिनिट थोडं मागे रे, हे कशाला दिले ना ते सांग मला, हे कशाला दिले? तू कोणता ना मराठी माणसामध्ये अन्याय नाही ना, पैसे आपल्याला दिलेलं नाही का? काय बोलतोय बोलायचं नाही, विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते, त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे। तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये। आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत। आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ, आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू। पण ही जी मीटिंग जी आहे ती पोलीस नाही, आम्ही हे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलून घेणार आहोत, म्हणजे आम्हीच मिटिंग घेणार आहोत त्यांचे, आम्ही दोघांची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय अडचणी आहेत, नेमके काय गैरसमज आहेत ते समजून घेऊ। काही प्रश्न नाही, आम्ही स्वतः इथे हजर आहोत। सोसायटीचा आपसातला गटबाजीचा हा विषय आहे, त्यांना आम्ही बोलून घेतो, ते समजून घेऊ आणि कायदेशीर कारवाई पण करू त्याच्यात। ते आपण सर्व समजून घेऊ, दोन्ही बाजूंकडून ते काय बोलणं झालं, काय त्यांचे वाद आहेत, ते तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सगळे समजून घेऊ आपण त्याप्रमाणे। पाटील साहेब, हे प्रकरण तुमच्याकडे आलं, नेमकं काय देखील आणि त्या सगळ्या कमिटी मेंबर्स असतील त्यांना चाप देखील विचारला। हा, मी ह्या लोकांनी तक्रार गेल्या काल मी आलो, त्या सगळ्यांना खाली बोलवलं, जो मेन आहे, जो मराठी लोकांना यांना त्रास देतो तो तर गायब झाला, पळाला, आणि फोनही उचलत नाही, तर चुकी आहे म्हणून पळाला ना। तर या सोसायटीला मी सांगितलंय की भले तुम्ही 100 आहात, आमची 4 आहेत मराठी माणसं, पण आम्हाला काही गुजराती मराठी वाद आम्हाला नकोय, पण तुम्ही असं टार्गेट करून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असाल, आता ह्या पूर्ण बिल्डिंगचं फंक्शन असतं, त्यात मराठी माणसांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं,
काय प्रकार आहे मला सांगा ना. तर त्यांना मी आपल्या पद्धतीने सांगितले की बाबा यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं 4 जण आहेत इथे आणि तुम्ही 100 आहात, पण त्या 4 साठी जेव्हा 4,000 इथे उभे राहतील ना, तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही. तर त्यावेळेला तुमची तयारी ठेवा आणि परत असं मराठी माणसाचा नाद करू नका, जेणेकरून उद्या काही वेगळं काहीतरी निर्माण होईल परिस्थिती. तर त्यांनी मान्य केलं की यापुढे आता परत आमच्याकडनं काही असं होणार नाही. आता बघूया, परत जर काही वाटलं असं तर मग आपण आमचा मनसे दणका असतो तो द्यायला आम्ही तयारच आहोत. गुजराती लोक मला मानसिक त्रास देतात खूप. इकडे माझा फ्लॅट आहे 104 फर्स्ट फ्लोअरला. स्वतःचं घर आहे माझं. 2 वर्षापासून मी ते राहत आहे. आणि हे जे राहुल शाह आहे म्हणून तो नॉलेज खायचं नाही, मराठी माणूस तुम गंदे लोग है, तो गंदे लोग है तो तुम हाथ में आके क्यों रह रहे, जरा तेरे गाँव पे जाके तुम रहो ना उधर. तो ऐसे हैडिस में गाली गलौज. इलेक्शन में हम लोग खड़े थे, मैं तो थोड़ा हार गया, तो ये मराठी लोग कभी जीत नहीं सकते हैं, ये ऐसे ही रहेंगे, डॉगी पालने के नए डॉगी पालते वो लोग गंदे लोग है मराठी लोग, ऐसा गाली गलौज. विषय असा की तुम्ही एक पोल केलेला माझ्या विरोधात की रामरंगे यांना सोसायटी जेवढे नंबर आहेत फ्लॅट त्यांच्याशी रामरंगे बरोबर त्यांनी बोलायचं नाही, सपोर्ट करायचं नाही. रामरंगेला एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळे मेजॉरिटी पास अशी त्यांनी बनवली. तो पोलचा माझ्याकडे आहे proof. यावर तुम्हाला तक्रार वगैरे कुठे दिली आहे? तक्रार कुठे दिली नाही, पण आता मी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार आहे. तक्रार मी आज देणार. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की इथे राहून आपण मराठी असू किंवा आपण गुजराती मारवाडी कोणी इथे असू, माझं म्हणणं असं आहे की इथे प्रांतवाद जातीवाद निर्माण करू नका. आपण इथे एकत्र राहतो, एवढ्या वर्षापासून राहतोय. हे 2-3 लोक 4 लोक मुठ्ठीभर लोक आहे जे मिळून असे म्हणजे लोकांना भडकवतात आणि वाद निर्माण करतात. आणि माझा असा महाराष्ट्र प्रशासनाला सरकारला माझा असा एक निवेदन आहे, एक रिक्वेस्ट आहे, विनंती अशी की जे लोकांनी हे जे काय केलंय हे चुकीचं केलंय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा आणि पुढे देखील म्हणजे असं यांच्यावर अशी कारवाई करा की पुढे जेणेकरून दुसरे लोक असे म्हणजे चुकीचे कार्य करायची हिंमत करू नये. आणि माझा रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्रींना पण आणि महाराष्ट्र सरकारला, पोलिसांना पण, की यांच्यावर जे काही कारवाई करू शकतात ते लवकर करा आणि कठोर ते कठोर कारवाई करा. या लोकांना सोडू नका, आता माझं म्हणणं आहे. अशी विनंती माझी. डॉक्टर गांधी आहे, बरोबर आहे. या सोसायटीमध्ये खूप गडबड चालू आहे. आता सोसायटीला 5 वर्ष झाली ओसी भेटून, त्याच्यानंतर आम्हाला आजपर्यंत शेअर सर्टिफिकेट नाही, कन्व्हेन्स डीड नाही, आमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीत, सोसायटीचे अकाउंट्स आमच्याकडे नाहीत. हे सगळे गडबड चालू आहे सोसायटीला. जेव्हा रामरंगे साहेबांनी आणि आम्ही प्रश्न विचारला त्यांना सोसायटीच्या कमिटीला, तर तेव्हा ते आम्हाला वेगळं करायला बघतात. तुम्हाला एक साइड करून बाकीच्या लोकांना एक साइड करून. आमची मेजॉरिटी आहे, आम्ही आमचे जे आहे ते आमच्या हिशोबानेच करणार. मनमानी करू आम्ही आमची आणि तुमचं ऐकणार नाही म्हणून, असं त्यांचं म्हणजे वाद चालू आहे.